ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि MPSC मध्ये विचारलेले प्रश्न उत्तरं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशनचा पुढचा पार्ट. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता आपण पहिल्या दोन भागांमध्ये आपण MPSC चे काही उदाहरणं आणि त्याच्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेला आहे. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जे तुमचं रिपोर्टिंग वर्ब आहे तर सेट टू ऐवजी आपण आस्क घेतलं होतं आणि तिथं आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सेट टू ऐवजी आपण टोल्ड घेतलं होतं आणि तिथं कंजंक्शन म्हणून आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये दॅट घेतलं होतं आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये तो इफ किंवा वेदर घेतलं किंवा WH वर्ड असेल तर WH वर्ड घेतलं. इथं मात्र आपल्याला सेट टू असेल तर आस्क घेऊ शकतो, टोल्ड घेऊ शकतो, रिक्वेस्टेड घेऊ शकतो, ऑर्डर घेऊ शकतो, कमांडेड यापैकी कोणतेही घेऊ शकतो. बघा काहीच आपल्याला असं वाटत असेल इथं विनंती सल्ला असं काही नाही तर आपण आस्क किंवा टोल्ड घ्या. विनंती असेल म्हणजे प्लीज शब्द असला की विनंती असते मग तिथं रिक्वेस्टेड घ्या. हुकूम केला असेल बघा सैनिकांना हुकूम केला जातो किंवा आज्ञा दिली जाते वगैरे कमांडेड साठी हे घेतलं जातं. सल्ला दिला आता आई वडील आपल्याला सल्ला देतात. काही ठिकाणी बी केअरफुल म्हणजे काळजी घ्या वगैरे असं असेल तर मग त्याला इशारा केला असतो ओके किंवा सल्ला दिला असतो. बेग म्हणजे याचना केली असते, थ्रेटन धमकी दिली असते, अर्ज विनंती केलेली असते. सेट टू ऐवजी यापैकी कोणतरी घेऊ शकतात. याच्यामध्ये विशेष म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काळात बदल करायची गरज नाही. बघा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काळात बदल करायचा असतो, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काळामध्ये बदल करायचा असतो किंवा तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काळात बदल करायचा असतो. पण या वाक्याचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये काळात बदल करायचा नाही. फक्त इथं जर दॅट आपण दॅट वापरायचं दोन वाक्य जोडताना इथं दॅट वापरायचा नाही तर इथं फक्त टू किंवा नॉट टू लावायचा. होकारार्थी असेल तर टू आणि नकारार्थी असेल तर नॉट टू लावायचं. एकदम सोपं आहे. आणि फक्त सेट टूच्या ऐवजी हे शब्द वापरायचे आणि जे बाकीचे जे आपले सर्वनाम आहेत तर ते सर्वनाम ते याच्यानुसार बदलतील, कर्त्याच्या याच्यानुसार बदलतील. तर पाहूया आपण एमपीएससीने STI किंवा MPSC कंबाईनने किंवा MPSC क्लर्क किंवा या सरळ सेवांमध्ये विचारलेले सर्व प्रश्न आपण लगेच पाहूया. तर बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण पाहूया. तर एक लक्षात ठेवा जर वाक्यामध्ये प्लीज असलं की समजून घ्यायचं या वाक्यामध्ये विनंती केलेली आहे. काय केलेली आहे? विनंती केलेली आहे. मग आता फादर सेड टू हिज सन्स, वडील त्याच्या मुलांना म्हणाले प्लीज डोंट मेक एनी नॉईज, कृपया गर्दी गोंगाट करू नका. मग आता सेट टू हा प्लीज आहे ना या सेट टू मध्ये घुसला म्हणजे ज्याच्यामध्ये फादर सेट टू च्या ऐवजी काय होईल? रिक्वेस्टेड होईल. काय होईल? रिक्वेस्टेड. फादर रिक्वेस्टेड हिज सन्स. वडिलांनी त्याच्या मुलांना काय केलं? विनंती केली. आता इथं कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा जे आहे हे काय होईल? निघून जातो. म्हणजे बाकी सगळे नियम सारखे जातील. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये कुठेही काळामध्ये बदल करायची गरज नसते. आता हे वाक्य नकारार्थी आहे, डोंट आहे. जर होकारार्थी असेल तर क्रिया तर इथं टू ने जोडायचं वाक्य आणि नकारार्थी असेल तर नॉट टू ने जोडायचं. हे वाक्य कशाने जोडायचंय? नॉट टू ने जोडायचं. मग नॉट टू मेक एनी नॉईज आणि शेवटी फुल स्टॉप असेल. लक्षात ठेवा काय असेल? फुल स्टॉप असेल, प्रश्नचिन्ह वगैरे नसेल. मग इथं बघा कंजंक्शन म्हणून इथं काय घेतो आपण? टू किंवा नॉट टू. काय घ्यायचं? टू किंवा नॉट टू. प्लीजचं वाक्य असणारे असतं त्याच्यामध्ये टू किंवा नॉट टू असेल. किंग असेल तो ऑर्डर करेल, कमांडर असेल तो कमांड करेल. ओके कमांडर इन चीफ असेल तो कमांड करेल. म्हणजे त्यावेळेस लक्षात ठेवायचं वडील असतील तर ते सल्ला देतात किंवा वडील असतील तर ते मुलांना इथे रिक्वेस्ट करतायत. इथे काय करतायत? विनंती करतायत. बरं आपण पाहूया आता दुसरं वाक्य पाहू. ही सेड टू मी. आता तो मला म्हणाला. इथं या वाक्यामध्ये सुद्धा काय आहे? प्लीज आहे. प्लीज असलं की समजून घ्यायचं या वाक्यामध्ये काय आहे? रिक्वेस्ट आहे. काय आहे? रिक्वेस्ट. आपल्याला काहीच कळलं नाही, विनंती बी नाही, विनंती आहे का सल्ला आहे का हे कळलं नाही तर तुम्ही आस्क घ्या नाही तर टोल्ड घ्या किंवा त्याचं ते फरक पडत नाही. पण प्लीज असलेल्या वाक्यामध्ये 100% काय असणार? रिक्वेस्टेड असणार. मी या सेट टूचा बदल काय करायचा? रिक्वेस्टेड करायचा. तर मी पुढचं वाक्य पूर्ण वाक्य लिहिणार नाही, पुढचे हे वाक्य लिहितो. ही रिक्वेस्टेड मी, त्याने मला विनंती केली. आता हे बघा हे नकारार्थी वाक्य आहे का? नाही. ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक पाण्याचा ग्लास आण. मग आता बघा तो मला म्हणाला मला एक पाण्याचा ग्लास आण. मग आपण दुसऱ्याला काय सांगू? तो मला म्हणाला की त्याला एक पाण्याचा ग्लास हवा की त्याला म्हणजेच काय? मीचा बदल काय होईल? त्याला एक ग्लास ऑफ. म्हणजे आता या ब्रिंगचा बदल काय होईल? टू ब्रिंग. कारण कोणत्या शब्दाने हे दोन वाक्य जोडले?
टू वाक्याने, कोणत्या शब्दाने? टू या शब्दाने हे वाक्य आणि हे वाक्य जोडले. बघा, दोन छोटी वाक्य जोडताना ऍसेरिटिव्ह सेंटेन्स मध्ये दॅट वापरला जातो. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये व्हर्बल क्वेश्चन असेल म्हणजे येस नो प्रश्न असेल तर त्याला आपण इफ किंवा वेदर वापरतो. आणि जर समजा तो इंटरॉगेटिव्ह असेल तर डब्ल्यूएच शब्द वापरायचा. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये टू किंवा नॉट टू यायचा. होकारार्थी असेल तर टू, नकारार्थी असेल तर नॉट टू. मग टू ब्रिंग याचा काय बदल होईल? हिम अ ग्लास ऑफ वॉटर. हिम अ ग्लास ऑफ वॉटर. बघा, एमपीएससीच्या एसटीआय ला विचारलेला प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही. सेट टू आहे तर प्लीज असल्यामुळे रिक्वेस्ट टाकला. हा प्लीज काढून टाकायचा, कारण हा प्लीज कशामध्ये गेला? रिक्वेस्टेड मध्ये गेला. सेट टू आणि प्लीज एकत्र केलं की रिक्वेस्टेड होतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्लीज काढून टाकायचा. नाही तर काही जण टू प्लीज असं नाही चालणार. ओके. आता द पीएम टोल्ड पीपल. पीएम आता ऑलरेडी टोल्ड आहे तर त्याच्यामुळे बदल करायची गरज नाही. सेट टूचा बदल करा, आपण टोल्ड करा. सेट टूचा बदल आज करा, रिक्वेस्टेड करा. पण इथं टोल्ड आहे तर ऑलरेडी बदल करायची गरज नाही. फक्त आपल्याला इथं काय करायचं? कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह, स्वल्पविराम ही सर्व अवतरण चिन्ह काढून टाकायची. आणि हे दोन वाक्य जोडताना कोणता शब्द घ्यायचा? टू. आणि बीचा असं हा छोटं कॅपिटल बी म्हणजे वेगळं वाक्य. आता हे वाक्य जोडलं गेलं म्हणजेच काय होईल? याचा छोटा बी होईल. टू बी केअरफुल अबाउट टेररिझम. शेवटी फुल स्टॉप येईल. म्हणजे बदल काहीच केला नाही आपण या वाक्यामध्ये. बघा, एमडब्ल्यूच्या प्रश्न याच्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. एमपीएससी पीएसआय एसटीआय कंबाईनच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. आता ही सेट टू रामा, तो रामाला म्हणाला. आता ही सेट टूच्या ऐवजी आपण काय करू शकतो? तो रामाला म्हणाला कम विथ मी, माझ्या बरोबर चाल. मग त्याला विनंती केली का, सल्ला दिला, उपदेश केला, आहे का नाही? प्लीज बी नाहीये, असं खूप विनंती वाटत नाही, चल माझ्या बरोबर चल. म्हणजे त्याने त्याला सांगितलं, हो की नाही? मग आपण काय केलं? त्याला विचारलं म्हटलं तर आस्क येईल, सांगितलं म्हटलं तर टोल्ड येईल. मग आपण सांगितलं किंवा विचारलं म्हणजे आस्क किंवा टोल्ड काही घेऊ शकतो. मी ही टोल्ड रामा, तो रामाला म्हणाला. सेट टूच्या ऐवजी काय घेतलं आपण? टोल्ड घेतलं. ही टोल्ड रामा कम विथ मी, माझ्या बरोबर चल म्हणजे काय? आता आपण तिसऱ्याला सांगत असू तर आपण काय सांगू? इनडायरेक्ट नॅरेशन म्हणजे काय? की आपण दुसऱ्याची गोष्ट आपण तिसऱ्याला सांगतोय. इनडायरेक्ट म्हणजे आपण चुगली करतोय असं त्याचा अर्थ होतो. काय करतोय? चुगली करतोय. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच दुसऱ्याची गोष्ट तिसऱ्याला सांगणं. ओके. आपण समजा तो रामाला म्हणाला कम विथ मी, माझ्या बरोबर चल. आता तो तिसऱ्याला काय सांगेल? रामा मला म्हणत होता की त्याच्या बरोबर जा. तो हा म्हटला चल आणि तो म्हटला जा. म्हणजे कमचा बदल गो होतो, लक्षात ठेवा. कमचा बदल काय होतो? गो होतो. की त्याच्या बरोबर जा. टू गो काय होईल? कंजक्शन म्हणून काय येईल? टू येईल. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा कट होईल. टू गो विथ मी येईल का? मग त्याच्या बरोबर म्हणजे काय? हिम. आता ती म्हणाली असती तर इथं काय आलं असतं? हर आलं असतं. दे म्हणाले असते, जास्त राहिले असते, इथं काय आलं असते? देम आलं असतं. ओके. ही टोल्ड रामा टू गो विथ देम आलं असतं. पण इथं ही असल्यामुळे इथं काय आलं? हिम आलं. मग कमचा बदल काय? गो करा, लक्षात ठेवा. एमपीएससी पीएसआय एसटीआय कंबाईनच्या परीक्षेत विचारला. एकदम सोपा प्रश्न. सेट टू ऐवजी टोल्ड, जोडताना टू लावला. फक्त कम असेल का काय करायचं? माझ्या बरोबर चल म्हणजे त्याच्या बरोबर जा असं. डोंट स्विम टू फार बॉईज आय सेड. मी म्हणालो की मुलांनो इतक्या दूर पोहायला जाऊ नका, है की नाही? तर म्हणजे जणू काही तो इशाराच केलेला आहे. मग आय वार बॉईज. मी मुलांना इशारा केला. मग आता इथपर्यंत संपलं वाक्य. इथं जरी सेट टू नसला तरी सुद्धा काय आपण इथं पुढे बॉईज आहे म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोललेलं असेल. इथं रामा असेल, इथं सीता असेल, इथं बॉईज असेल तर मग समजून घ्यायचं इथं सेट टू आहे. आय सेट टू बॉईज असं आहे, असं गृहीत धरायचं. मग आय वॉन्ट बॉईज. आता डोंट स्विम म्हणजे काय? मग काय करायचं? कंजंक्शन काय घ्यायचं? नॉट टू स्विम. काय? नॉट टू स्विम आउट टू फार. सोपं का नाही वाक्य? शेवटी फुल स्टॉप द्यायचा, लक्षात ठेवा. इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेहमी फुल स्टॉपच असतो शेवटी. प्रश्नचिन्ह असेल, प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट करताना सुद्धा फुल स्टॉप द्यायचा. उद्गारार्थी वाक्याचं सुद्धा इनडायरेक्ट करताना फुल स्टॉपच द्यायचा, लक्षात ठेवा. आता ही सेड टू हर ब्रदर प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क. बघा, ती तिच्या भावाला म्हणाली कृपया मला माझ्या होमवर्क मध्ये मदत करा. हे वाक्य कसं तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं? कसं करायचं? ती तिच्या भावाला म्हणाली की तिला तिच्या होमवर्क मध्ये मदत कर. तिला तिच्या
होमवर्क मध्ये काय कर, मदत कर. मग सेट टू च्या ऐवजी काय होईल याच्यामध्ये, रिक्वेस्टेड. कारण इथं प्लीज शब्द आला, हा प्लीज शब्द काढायचा आणि मग सेट टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड करायचा. ही रिक्वेस्टेड, सेट टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड केलं. ही रिक्वेस्टेड हर ब्रदर, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा हे सगळे काढून टाकायचं आणि काय करायचं, टू हेल्प जसं तसं घ्यायचं. टू हेल्प मी, मला मदत कर का, ती तिच्या भावाला म्हणाली मला मदत कर. आता ती मी मला म्हणेल का, नाही, मी तिसऱ्याला सांगणार ना, ती तिला म्हणाल, तिला मदत कर. तिला म्हणजे कोणाला, मग इथं हर, मीचा बदल होईल इथं हर. विथ माय होमवर्क, माझ्या होमवर्क मध्ये का, नाही, तिच्या होमवर्क मध्ये पुन्हा काय येतं, हर होमवर्क. बघा, मायचा बदल हर केला, या मीचा बदल हर केला, शेवटी फुलस्टॉप आला आणि प्लीज शब्द काढून इथं प्लीज आणि सेट टू च्या ऐवजी इथे रिक्वेस्टेड टाकला. बाकी कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून इथं काय घेतला, टू घेतला. अजून एमपीएससीने विचारलेली इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची काही वाक्य पाहूया. ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. एमपीएससी कंबाईन मध्ये, एमपीएससी क्लर्क, एसटीआय हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. ही सेड टू हिम प्लीज. आता प्लीजच्या वाक्यामध्ये काय सांगितलं, प्लीज काढायचा आणि सेट टू च्या ऐवजी काय टाकायला लावला, रिक्वेस्टेड. म्हणजे ही रिक्वेस्टेड हिम आणि कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आणि वाक्य जोडण्यासाठी काय लावायचं, टू. होकारार्थी असेल तर टू, नकारार्थी असेल तर नॉट टू लावायचं. मग टू वेट, कृपया वाट पहा. हिअरचा बदल काय होईल, देअर. हिअरचा बदल काय होईल, देअर. लक्षात ठेवा, धिसचा दॅट, दिसचा दोज, हिअरचा देअर है ना, कमचा गो वगैरे हे बदल होतात. टिल आय, आता रिटर्नचं रिटर्न होईल बरं का, रिटर्न होईल. काय होईल, रिटर्न होईल. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये मी काळ बदलेल, नंतरचे जे आहे ना, नंतरच्या याच्यामध्ये काय बदलेल, काळ बदलेल. टूच्या वाक्यामध्ये काळ बदल, टूच्या नंतर क्रियापदामध्ये बदल होत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, डू डज डीड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असतं. टू नंतर टू वेट, टू वर्क असं असतं. टू वर्क असं होत नाही, लक्षात ठेवा. पुढच्या वाक्यामध्ये काळ बदलू शकतो, या वाक्यामध्ये काळ बदलणार नाही. आता दुसरं वाक्य घ्या, डोंट गेट चिकी जया टोल्ड हिम. आता टोल्डच्या वाक्यामध्ये काय राहील, टोल्डच राहील. जया टोल्ड, इथं काय येईल, हिम येईल. जया टोल्ड हिम. ओके, हे तर जया टोल्ड हिम जसं तसं येईल. आणि डोंट गेट चिकीचं काय येईल, डोंट नकारार्थी वाक्य म्हणजे काय येईल याच्यामध्ये, नॉट टू गेट काय, चिकी. ओके, आता या वाक्यामध्ये वरचं वाक्य पहा, ही रिक्वेस्टेड हिम टू वेट, हिअरचं बदल होईल देअर, टिल. बघा, कृपया मी येईपर्यंत वाट पहा. मी येईपर्यंत वाट पहा म्हणजे काय, तो येईपर्यंत वाट पहा. म्हणजे ही आयचा बदल काय होईल याच्यामध्ये, ही बदल होईल. ही रिटर्न काय होईल, ही रिटर्न. ओके, आता याच्यामध्ये द मदर सेड रन अवे चिल्ड्रन. मुलांनो दूर जा इथून, डू नॉट डिस्टर्ब मी, मला डिस्टर्ब करू नका. मग आता इथं सेड टू चिल्ड्रन आहे, नुसता सेड जरी असेल तरी याच्यामध्ये काय आहे, मुलांना सांगितलंय. मग इथं काय करायचं, द मदर काय वार नाही, काही वार चिल्ड्रन. आता इथं काय करायचं, टू रन अवे. कृपया दूर जा, आहे का नाही. कृपया नाही, इथं तिने इशारा केला, जा दूर निघा, है का नाही. म्हणजे थोडस रागावून बोललं म्हणजे इशाराच केला. द मदर वॉर्न चिल्ड्रन टू रन अवे, दूर जा. डू नॉट डिस्टर्ब मी, मला काय करू नका, डिस्टर्ब करू नका. म्हणजे इथं फॉरबेड म्हणजे काय, इथं आपण असं करू, अँड फॉरबेड म्हणजे काय, मनाई करणं. फॉरबेड हर, किंवा इथं डायरेक्ट असं केलं तरी चालेल, नॉट टू डिस्टर्ब हर. नॉट टू डिस्टर्ब हर आणि तिला हे करू लागला. आणि फॉरबेड हर टू डिस्टर्ब असं जरी केलं तरी सुद्धा चालेल. ऍक्च्युअली त्यांनी याच्यामध्ये दिलेले फॉरबेड हर टू डिस्टर्ब असं दिलेले, फॉरबेड हर टू डिस्टर्ब. आता फॉरबेड हर टू डिस्टर्ब म्हणजे काय, डिस्टर्ब करण्यापासून मनाई करणं. काय करणं, मनाई करणं असं दिले. नॉट टू डिस्टर्ब हर सुद्धा चालेल किंवा अँड फॉरबेड हर टू डिस्टर्ब असं देखील चालेल. आता याच्यामध्ये सांगा, ही सेड प्लीज हेल्प मी. तो म्हणाला कृपया मला मदत करा, म्हणजे ही सेड टू मी असं आहे ते. सेड टू, हे सेड टू मीच आणि इथं प्लीज आहे. आणि प्लीज असलं तर प्लीज मध्ये काय घ्यायचं, रिक्वेस्टेड. ही रिक्वेस्टेड मी.
ही रिक्वेस्टेड मी. तो मला म्हणाला काय, टू हेल्प कोणाला मदत कर, मला मदत कर का, त्याला मदत कर. म्हणजे मीचा बदल काय होईल याच्यामध्ये, हिम बदल होईल. ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम. बघा एमपीएससीच्या HTI मध्ये विचारलेला प्रश्न एकदम सोपं आहे. म्हणजे काय घ्यायचं, कंजंक्शन म्हणून काय घ्यायचं, टू किंवा नॉट टू घ्यायचं कंजंक्शन म्हणून. आणि फक्त याच्यामध्ये सेट टू च्या ऐवजी इथं टोल्ड असतो, आस्क असतो. बरेच विद्यार्थी कन्फ्युज असतात, पण लक्षात ठेवायचं प्लीजचं वाक्य असलं की रिक्वेस्टेड टाकून द्यायचं. प्लीजचं वाक्य असेल का काय, रिक्वेस्टेड टाकून द्यायचं. आणि काहीच कळलं नाही तर आस्क किंवा टोल्ड टाकून द्यायचं. ओके, बाकी काही एवढं विशेष नाही. द होस्ट सेड टू मी. आता इथं प्लीजचंच वाक्य दिलेलं आहे, म्हणजे इथं सेट टू च्या ऐवजी काय करायचं, रिक्वेस्टेड करायचं. काय करायचं, रिक्वेस्टेड. द होस्ट रिक्वेस्टेड मी. मग काय येईल इथं पुढं, कॉमा इनवर्टेड कॉमा काढायचं आणि इथं काय आलं, टू ओपन द डोर. टू ओपन द डोर. बाकी काही बदल आहे का, ही रिक्वेस्टेड मी, सॉरी, द होस्ट रिक्वेस्टेड मी टू ओपन द डोर. आता हे वाक्य बघा एमपीएससी HTI मध्ये विचारलेलं खूप मोठं वाक्य दिसतंय. द टीचर सेड टू द स्टुडंट्स. शिक्षकाने विद्यार्थ्याला सांगितलं, डू नॉट टेक युअर स्टडीज लाईटली. एवढं लाईटली तुझा अभ्यास घेऊ नको, अदरवाईज अन्यथा यू विल फेल इन द एक्झाम. नाही तर तू परीक्षेत नापास होशील. म्हणजे जणू काही इशारा केला. काय केलाय, इशारा. मग सेट टू च्या ऐवजी काय बदल करायचा, वार्न करायचं. सेट टू च्या ऐवजी काय करायचं, वार्न करायचं. द स्टुडंट, एकच स्टुडंट आहे. आता नॉट टू चं काय बदल करायचं, कॉमा इनवर्टेड कॉमा काढायचा आणि इथं काय करायचं, नकारार्थी असल्यामुळे काय घ्यायचं, नॉट टू टेक युअर स्टडी. युअर स्टडीज म्हणजे काय, तू तुझा अभ्यास हे घेऊ नको. तुझा म्हणजे मग इथं काय येईल, त्याचा. म्हणजे काय होईल याच्यामध्ये, ही स्टडी. टू टेक ही स्टडीज लाईटली, अदरवाईज यू विल फेल. तू नापास होईल. तू म्हणजे काय, तो नापास होईल, तो विद्यार्थी या नात्याने. ही विलचा बदल काय होईल याच्यामध्ये, विलचा बदल वूड होईल. पुढच्या वाक्यामध्ये बदल होईल, लक्षात ठेवा, विलचा वूड होईल इन द एक्झामिनेशन. आणि शेवटी जर डबल इनवर्टेड कॉमा असेल तो काढून टाकायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. काय द्यायचा, फुल स्टॉप. म्हणजे काय काय केलं, सेट टू च्या ऐवजी वार्न केलं. दोन वाक्य जोडताना नकारार्थी असल्यामुळे नॉट टू घेतलं. यूचं हीच केलं, इथं यूचं ही केलं आणि विलचं काय केलं, वूड हा बदल केला. माय ग्रँडमदर सेड टू मी. माझ्या आजीने मला सांगितलं, डोंट सिट ऑन द वॉल. भिंतीवर बसू नको. म्हणजे काय, विनंती केली का, नाही. आजी असेल तर काय सांगते, वार करते. काय करते, वार म्हणजे इशारा करते. द ग्रँड मदर वार मी. आता इथं नकारार्थी वाक्य म्हणजे कॉमा डबल इनवर्टेड कॉमा काढायचं आणि इथं काय टाकायचं, नॉट टू सीट ऑन द वॉल. आणि शेवटचं डबल इनवर्टेड कॉमा काढून टाकायचं. फक्त शेवटी काय द्यायचं, फुल स्टॉप. बघा हा एक बदल, हा एक बदल आणि शेवटी हा एक बदल केला. द गर्ल सेड टू हर फ्रेंड, प्लीज लेंड मी धिस बुक. ती मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणाली, काय, प्लीज लेंड मी धिस बुक. कृपया मला हे पुस्तक थोड्या वेळ दे. म्हणजे आता प्लीज असेल तर त्या वाक्यामध्ये काय सांगितलं, प्लीज काढायचा आणि सेट टू च्या ऐवजी काय घ्यायचं, रिक्वेस्टेड. द गर्ल रिक्वेस्टेड हर फ्रेंड. आणि हा प्लीज आता इथं निघून जाईल आणि इथं काय, नकारार्थी वाक्य का होकारार्थी, होकारार्थी. पण टू लेंड मी दिस बुक. मला हे पुस्तक दे. मला म्हणजे कोणाला, त्या मुलीला. त्या मुलीला म्हणजेच काय, हर. इथं काय येईल, हर. मुलगा राहिला असता काय आलं असतं, ही झालं असतं. आणि धिसचा बदल काय होईल, या शब्दांमध्ये बदल असतो, लक्षात ठेवा. धिसचा बदल काय होईल, दॅट. आणि ही डबल इनवर्टेड कॉमा निघून जाईल आणि इथं फुल स्टॉप येईल. म्हणजे काय काय बदल केला, रिक्वेस्टेड सेट टू म्हणजे प्लीज होतं म्हणून सेट टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड घेतलं, प्लीज काढून टाकला. कॉमा डबल इनवर्टेड कॉमा काढून टाकला. वाक्य जोडताना टू लावला. आता याच्यानंतर इथं मी होतं, मी म्हणजे त्या मुलीला पाहिजे, म्हणजे इथं हर केलं आणि धिसचा बदल दॅट केला आणि शेवटी फुल स्टॉप दिला, डबल इनवर्टेड कॉमा काढून टाकला. म्हणजे कळलं का तुम्हाला काय काय बदल करायचा, सेट टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड या, प्लीज असेल तर रिक्वेस्टेड. आणि आतापर्यंत सगळे उदाहरण जे आलेले ते प्लीजचे झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी कन्फ्युज नको व्हायला. आणि थोडेफार वार इशारा आलेला आहे. आणि वडील मुलांना काय देतात, काही वेळेस सल्ला देतात, आहे की नाही, सल्ला वगैरे ते त्या ठिकाणी ऍडवाइस येऊ शकतो. भिकारी असेल तर तो बेग्ड असतो. काय असतो, बेग, अर्ज, विनंती करणे वगैरे ते असे शब्द असतात. तर हे बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितच समजले असतील. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये पुन्हा सगळे नियम सांगतो. याच्यामध्ये कंजंक्शन म्हणून दोन वाक्य जोडताना टू किंवा नॉट टू घ्यायचा. होकारार्थी असेल तर टू, नकारार्थी असेल तर नॉट टू घ्यायचा. त्याच्यानंतर जे कर्ते आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये जी सर्वनामं आहेत ती सर्वनामं ह्या
याच्यानुसार बदलतील, जो बोलणार आहे किंवा ऐकणार आहे त्याच्यानुसार ते बदलतील. आणि टू लावल्यानंतर पुढच्या शब्दामध्ये काळामध्ये बदल करायचा नाही. जर एकदम पुढे वाक्य असेल तर त्याच्यामध्ये मात्र काय करायचं, काळामध्ये विलचं वूड होईल, तर रिटर्नचं रिटर्न आपण केलं याच्यामध्ये बदल होईल, पण बाकी इतर ठिकाणी बदल होणार नाही. कॉमा, डबल इग्नोटेड कॉमा काढून टाकायचा. प्लीज शब्द असेल तर तो काढायचा आणि मगच सेट टूच्या ऐवजी रिक्वेस्ट सेट टाकायचा. एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले सर्व उदाहरणं आपण पाहिले. तर आता आपण पुढच्या भागामध्ये आपण पाहूया एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आणि ओपेटेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य. काही सरावासाठी होमवर्क साठी याच्यात उदाहरणं दिले. सी सेड डोंट टीज माय डॉग. डॉक्टर सेड ही वॉज स्मोकिंग. द डॉक्टर नेहमी सल्ला देतात म्हणून इथं ऍडवाइस लक्षात ठेवा. ही सेड टू महेश डोंट मूव्ह. तिथं काही याच्यात एवढं विशेष नाही. द आवर टीचर सेड डोंट बाईट युअर नेल्स. शिक्षक हे सुद्धा सल्ला देतात. इथं सुद्धा तुमचा ऍडवाइस येईल. द मॅन सेड पॉलिश माय शूज नाईसली. इथं सुद्धा इथं तुम्हाला ऑर्डर येईल, काही ऑर्डर. बाकी एवढं काही नाही. तुम्ही आज घ्या, टोल्ड घ्या किंवा तुमच्या पद्धतीने. जर समजा डॉक्टर असतील तर सल्ला देतील, आई वडील असतील तर सल्ला देतील, आहे की नाही. प्लीज असेल तेव्हा विनंती. बाकीचे फक्त एवढे याच्यामध्ये बदल करा. आणि जर ही केलेले जे बदल आहेत जर तुम्हाला निश्चित समजलं असेल तर लगेच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये याची कमेंट देखील टाका. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.